गोष्ट बंदीच्या काळातली. तेव्हा सरकारनं बैलगाडी स्पर्धा बंद असा हुकूम काढला होता. आपला माऊली तेव्हा कवळा खोंड, 14-15 महिन्यांचा. पण अंगात बाण्यासारखा जोश. सागर इंगेला बातमी लागली, वाटेगावात मैदान पडलंय. सागरच्या कानात फटाका फुटला. मोग्या मोखूश हुआ, गाडी पळवायचीच. आणि पळवायचं ठरलं. पण अडचण अशी, बंदीच्या काळात छकडा आणि बैल दिसली तरी पोलीस गाडी अडवायची. मग काय, सागरने गाडी आडवळणानं घातली आणि पोचलो मैदानात. चिट्ट्या पडल्या, गाडी बाहेर न लागली. वाटेगाव भागातली बैल लय दमदार. आणि आपला वाद्या माऊली पण काही कच्चे नाहीत. तेव्हा ना संघटना ना नियम, ज्याचं बळ त्याचंच मैदान. मग अशात आदत मैदानात दिवशी सर्रास पळवायची. झेंडा पडला आणि वादळ माऊलीने टाकला की घेर. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि मग टॉपचा. गाडी झपाझपा चालली. फरकानं लागली. गाडीचा पळ बघून लोक टपकले. आज ह्यांचंच गुलाला वाटतंय. सेमी लागला. गाली आली की मधनं. आता बाजूच्या बैलांवर फायनलचे आकडे दिसत होते. पण आपली जोडी कोरीच. पण झेंडा पडल्यावर एकेकाला क्रॉस करत गेली. फरक काढला भारी. डोकं वर, मान सरळ, माऊली वादळ झपाट्यातच. शेवटचे 10-15 फूट राहिले. सगळ्यांचे हृदय घशात. विक्रम ओरडला, लागली लागली, आणि तेवढ्यात ड्रायव्हरनं वादळची शेपाट चावलं. गाडी फॉल झाली. शांतता पसरली आमच्यात. मार खाल्ला होता हो, पण गाडी कसली पळाली त्यानेच सगळे खुश होते. गुलाल थोडक्यात हुकला, पण मनात माऊलीने नवीन आशा निर्माण केली. आता पुढच्या मैदानात भेटू. माझा माऊली आहे आणि मी माऊलीचा.